श्री गजानन प्रार्थना स्तोत्रम. ओम श्री गणेशाय नमः. हे सर्वात्या सर्वशक्ती, हे जगुद्धारा जगत्पती, साह्य व्हावे सत्वरगती, याले करा कारणे. जे जे काही ब्रह्मांडात, ते ते तुझे रूप सत्य. तुझ्या पुढे नाही खचित कोणाचीही प्रतिष्ठा. तू निरंजन निराकार, तुझा अवधूत दिगंबर, साकार रूप सर्वेश्वर, विश्वनाथ तूच की. जे जे काही म्हणावे, ते ते तुझे रूप परवे. दास कनूस आता पावे, हीच आहे याचना. तूच काशी विश्वेश्वर, सोमनाथ बद्री केदार, महाकाल देवी ओंकार, तूच की रे त्र्यंबकेश्वरा. भीमाशंकर मल्लिकार्जुन, नागनाथ पार्वती रमण, श्री गुरुनेश्वर म्हणून वेरूळ गावे तूच की. तूच परडी वैजनाथ, निधी तटाला तूच स्थित, रामेश्वर पार्वती कांत, सर्व संकट निवारता. हे कृपार्णवा नारायणा, महाविष्णू आनंद घना, हे शेषशायी परिपूर्णा, नरहरी वामना रघुपते. तू वृंदावनी श्रीहरी, तू पांडुरंग पंढरपुरी, व्यंकटेश तू गिरवरी, परी माझी जगन्नाथ. द्वारकेश नंदना, नाम देती तुझे कारण, जैसे भक्ताचे इच्छिल मन, तैसे तूच ठरविती. आता हे चंद्रभाग तिटावह्यारा, या गजानना स्तोत्रा सहाय्य करा. हेच मागणे पसरुनी पदा, तूच विठ्ठले दास गुण. गजानन जे स्वरूप काही, ते तुझ्या विन वेगळे नाही. दत्त भैरव मार्तंड तेही, रूपे तुझीच दोक्षजा, या सर्व स्वरूपा कारण. आदरे मी करी वंदन, माझे त्रिताप करा हरण. हेच आहे मागणे, हे महालक्ष्मी कुलदेवते, कृपा कटाक्षेले कराते. पाही दास गुणते, हीच तुझला प्रार्थना. आता शंकराचार्य गुरुवर, देवीनाथ मच्छिंदर, निवृत्तीदास ज्ञानेश्वर, समर्थ सज्जन कडीचे. हे तुकारामा महासंता, तुझलाही दंडवता. करिता होई मला त्राता, नाही ऐसे म्हणू नका. हे शिर्डीकर बाबा साई, लेकरांसाठी धाव घेई. वामन शास्त्री माझी आई, माझी अपेक्षा करू नका. हे शेगावीच्या गजानना, महासंतानंद घना, तुला येऊ दे काही करुणा, या आजन दास गणूची. तुम्हा सर्व प्रार्थने स्तोत्र करीतो हे लेखन. माझ्या चित्ती म्हणून वास आपण करावा. जे जे तुम्ही वदवला काही, तेच लिहीन कागदी पाही. स्वतंत्रता मजला नाही, मी पोषणा तुमचा असे. माघ मासी सप्तमीस, वद्य पक्षी शेगावात, तुम्ही प्रकटला पुण्यपुरुष, पंथाची या माझारी. उष्ट्यापत्रावडी शोधन तुम्ही केल्या म्हणून, मिळाले की नामभिधान, पिसा पिसा ऐसे तुम्हा. उगीना वाढावी महती, म्हणून ऐसी केली कृती. तुम्ही साच गुरुमूर्ती, लपुनी बसाया कारणी. परी विचारवंत जे ज्ञानी, ते तुम्हाला गे पाहुणी. भ्रमा हात फोडी देऊनी, पाय तुमचे वंदितात. बंकटलाल दामोदर, हे दोघे चतुर नर, भ्रमांती साधून दूर, शरण आले तुम्हाला. बंकटलालाचे सदनास, तुम्ही राहिला काही दिवस, तेथे जानराव देशमुखास,
मरत असता वाचविले. केवळ पाजुनी तीर्था आपुल्या पदींचे समर्था. तुझ लागी दंडवता असो आमुचा वरचेवर. तुझी आलीला निधीचा नच लागे पारसाचा. टिटविणे सागराचा अंत कैसा घेववेल. पितांबरा घेऊन भोपळा नाल्यास तुम्ही पाठविला. जलते हो आणि विण्याला तहान लागली म्हणून. पितांबरासी बाजविले ओंजळीने पाणी बेले. न पाहिजे तू भरले या माझी या भोपळ्यात. जलांत तुंबा बुडवावा जले पूर्ण भरून घ्यावा. आणि तोच मला आणून द्यावा यात अंतर करू नको. तुंबा बुडेल ऐसे पाणी नवते नाल्या लागुनी. विश्वास ठेवून या वचनी ऐसे केले पितांबरे. नालाची या जलासी तुंबा तो लावे पिसरसी. आपोआप त्या ठायासी भव्य खाच पडली की. तुंबा त्यात भरला आला ऐसी तुझी अगाथ लीला. तीसाच वर्णण्याला शेषही थकले वाटते. सोमवारी प्रदोषासी बंकटलालाच्या सदनासी. भाविका आपण व्योमकेशी दिसतास महाराजा. यात नवलना तिडभर काकी तुझ शंकर रमावर. हे जेवढे चराचर तेवढे तुम्हीच आहात की. तुझे स्वरूप यथा तथ्य मानवासी नाही कळत. म्हणून पडती भ्रमांत मायावश होनी. प्रातः कालाची वेळी संपली होती दिवसाळी. जाणीक राम देईनामुळे विस्तव तुमच्या चिवमिसी. जानकी राम सोनार बागे सरीचा वैश्वानर. द्यावयासी कुरकुर करू लागलासी की. ते अंतर्ज्ञाने जाणून कौतुक दाविले करून. चिलिम विस्तावा वाचून पेटून या दाविली. सोनार विस्तव देण्याला नाही ऐसे वदला. म्हणून या येता झाला राग भगवंता कारणी. चिंचवणे ते सोनाराचे नासले अक्षय तृतीयेचे. प्राणघातक किड्यांचे झाले त्यांत साम्राज्य. अवघे टकमका पाहती नाका पदर लावती. एकमेका सांगती हे चिंचवणे खाऊ नका. मग जानकी राम म्हणाला साधू सविस्तव नादीला. त्याचा हा प्रत्यय आला धन्य धन्य हा गजानना. मग तात्काळ उठून वेगेसी आला बंकट सदनासी. हकीकत बंकटलालासी सर्व केली निवेदन. बंकटलालाचे वाशिल्याने चरण धरिले सोनाराने. अनन्य भाव भक्तीने गजाननाचे ते धवा. गुरुराया अंतर मऊ आपले साचार. तेच का हो केले कठोर मज विषयी समर्था. आता या चिंचव विण्यास हात लावा पुण्यराशी. त्याविन मी सदनासी न जाय येथून. ऐसी त्याची एकूण गिरा चिंचवण्यासी लाविले करा. चिंचवणे तीच झाला झरा अमृताचा विदुदेव हो. या परी जानकी राम शरण आला अखेर आपुल्या पदाला. मुकीन चंदू कृतार्थ केला खाऊनी दोन कान्हवले. माधव नामे चिंचोलीचा ब्राह्मण एक होता साचा. त्यास बोध अध्यात्माचा तुम्हीच एक केलात. भ्रांती त्याची उठविली प्रपंच माया तोडिली. मोक्ष पर्वणी लाभली तया माधवा कारणे.
ऐसे आपुले महिमान श्रेष्ठ आहे सर्वांहून. पदरी असल्या विपुल पुण्य पाय तुझे सापडती. वसंत पूजे कारण गणपाटी ब्राह्मण आणविलेत आपण. ऐन वेळी ते धावा बंकट लाले आपणासी. नेले खावया मक्यासी आपुलिया मड्यासी. अति आग्रह करुनी मोहळे होती मड्यात. मधमाशाचे भव्य सत्य ती पेटविता गटी प्रत. उठती झाली निजलिले मधमाशाशी पाहून. लोक करीती पलायन भय जीवांचे दारुण आहे की प्रत्येकाला. तुम्ही मात्र निर्धास्त बैसता झाला मड्यांत. मधमाशा तोनात बसल्या तुमच्या अंगावरी. लोक दुरून पाहती परी न कोणाची होय छाती. तुम्हा सोडवाया गुरुमूर्ती मधमाशांच्या त्रासांतून. बंकटलाल दुखी झाला पाहून त्या माशाला. त्यांनी मात्र थोड केला प्रयत्न तुम्हा सोडविण्याचा. काही वेळ गेल्यावरी तुम्हीच आज्ञा केली खरी. मधमाशांस जाया दूर ते अवघ्यांनी पाहिले. आपुल्या आज्ञानुसार मधमाशा झाला दूर. बंकट म्हणे सोनार आणवितो काटे काढावया. काकी मधमाशांचे काटे रुतले असतील मोठे. ते लपून बसती बेटे स्वामी अवघ्या शरीरात. म्हणून ते काढावया सोनारा आणवितो हे ठाया. आपण म्हणलात वाया हा त्रास घेऊ नका. योगशास्त्रे ते मला मी योग बले काट्याला. बाहेर काढितो त्याजला सोना कशास पाहिजे. ऐसे वधुनी कुंभकू केला ते धावा की आपण भला. तिने बाहेर काट्याला पडणे अशक्य झाले की. हे कौतुक सर्वांनी पाहिले त्या ठिकाणी. जो तो मनुष्य जोडी पाणी स्वामी आपण अंकारणे. आपण म्हणाला त्यावर हे जीवांनो घटका बर. बैसा या वृक्षावर आता कोणास जाऊ नका. संकल्प बंकटलालाचा पूर्ण करणे आहे साचा. सोहळा मका सेवण्याचा निर्विघ्न त्यांचा होऊ द्या. पहा माशा उठता क्षणी तुम्ही गेलात पडूनी. संकट येता नाही कुणी तारीत हे ध्यानी धरा. लाडू पेढे खावयास लोक जमिती विशेष. परी साह्य संकटास कोणीही करीना. हे तत्व ध्यानी धरा ईश्वरासी आपुला करा. म्हणजे सफल होय खरा तुमचा की संसार. ऐसा उपदेश भक्ताप्रती साच केलात गुरुमूर्ती. ऐक्यामुखे करू किती मी आपुले वर्णन. कृष्णाजीचे मळ्यात दांभिक गोसावी आले बहुत. जे होते सांगत शुष्क वेदांत जगाला. त्या गोसाव्यांचा ब्रह्मगिरी महंत आणिला. वाटेवरी तो जडत्या पलंगावरी तुम्हा जवळ ना बैसला. चहूकडून होता पेटला तो अग्नी आपण शांत केला. तेने त्या ब्रह्मगिरीला कौतुक अति वाटले. सर्व अभिमान सोडून आपणा तो शरण. अग्नीचे ते अग्निपण चांदण्यापरी केले तुम्ही. टाकडे करी हरिदासाचा घोडा ती द्वाडसाचा. तुम्ही हरविला त्याचा द्वाडपणा तो क्षणांत. घोडा आणि वागला तो सर्वांनी पाहिला. अशक्य काही आपणाला नाही उरले जगात. अडगाव आकुली गावात कावडी शिरता भंडाऱ्यात. आपण पडविले क्षणात आज्ञा त्यासी करुणा.
अजूनपर्यंत त्या ठाई कावळा येना एकही. संत जे वदतील काही खोटे होय कोठून. प्रखर असून उन्हाळ्यात निर्जनसा काननाला, येन दुपारचे समयाला कौतुक केले अभिनव. अकोलीच्या रानात सर्वे नंबर 52 एका शुष्क गर्दाडाप्रत बनविली तुम्ही पुष्करणी. भक्त आपुला पितांबर कृपा होती त्याचीवर, तयाचाही अधिकार थोर आपण बनविला. ज्योती प्रत मिळाल्या ज्योत भेद काही न तेथे उरत. खराच पितांबर पुण्यवंत साक्षात तरी जाहला. वठलेल्या आंब्याला त्यांनी आणविला पाला. कोंडोली ग्रामाला हे कृत्य झाले की. भीमा अमरजा संगमासी क्षेत्र गान गापुरासी. पर्णे फुटली टोन प्यासी नरसिंहा सरस्वती कृपेने. तीच कृत्य कोंडोलीत करविले पितांबरा हाती. आपणची गुरुमूर्ती हे स्वामी समर्था. वद्य पक्षांत माघ मासी सोमवतीच्या परवासी. क्षेत्र ओंकारेश्वरासी गेले असता भक्त तुमचे. तेथे महानदी नर्मदेत नौका फुटली अकस्मात. पाणी येऊ लागले अंत नाव बुडू लागली. त्या नौकेत आपण होता म्हणून नर्मदा लावी हाता. फुटलेल्या ठाई तत्वाता ऐसा प्रभाव आपुला हो. नौका काठांस लाविली नर्मदेने आणून भली. आपण वंदून गुप्त झाली हे बहुतांशी पाहिले. त्र्यंबक पुत्र कवराचा आपुला भक्त होता साचा. जो अभ्यास वैद्यकीचा हैदराबादी करीत हो असे. त्याची कांदा भाकर आपण केली गोड फार. पदार्थ सारून अधूर इतरांनी आणलेत. जैसा दार की दिश भगवान कौरवाचे पक्वान्न. सांडून भक्षण करीवी दूर कण्यांचे. तैसे आपण केले कवरांचे अन्न भक्षिले. खऱ्या भक्तीचे भुकेले आपण हा महाराजा. सवडदसा गंगा भारती तया फुटली रक्तपिती. तो त्रासून जीवाप्रती आला असता आपणाकडे. लोक अवघे तिटकारा करू लागले त्याचा खरा. कोणी न देती त्यास धारा रोग भय करुण. त्या गंगा भारतीस येऊन देती दर्शनास. कोणी आपल्या शेगावास. ऐसी स्थिती जाहली लोक म्हणिती तयाप्रत. मिसळू नकोस लोकांत त्रास न द्यावा यत्किंचित. तू समर्थांकारणे. तो गोसावी एके दिवशी आला आपल्या दर्शनासी. डोई न ठेवता पायांसी मारिले आपण तयाला. थोबाड झोडिले दोन्ही हाती लाथ मारून कमरेती. उलथून पाडीला रस्त्याते थुंकून त्यांच्या अंगावरी. बेडका पडता अंगावर गंगा भारती हर्षला फार. म्हणे आता होईल दूर व्याधी माझी निसंशय. जो बेडका होता पडला तोच त्याने मलम केला. अवघ्या अंगाला लाविला सोडून आणि जाते. ऐसा रीती सेवा करीत राहिला गोसावी शेगावात. तयाच्या महारोगाप्रत आपण की हो निटविले. तुमच्या कृपेचे पुढे औषध काय बापुडे. अमृत तेही फिके पडे ऐसा महिमा घात. कोणतेही संकट जरी येऊनी पडले भक्तांवरी. तेनीच कृपेने करिता दुरी आपण साच दयाळा.
संकटी खंडू पाटला प्रत आपण देऊन कृपेचा हात न्यायाधीशांचे कचरेत निर्दोष त्यांसी सोडिले बाळकृष्ण रामदासी होता बाळापूर ग्रामासी त्या माघ वैद्य नवमीसी समर्थ दर्शन घडविले घटकेंत दिसावा गजानन घटकेंत सूर्याजी पंत नंदन घटकेंत भजनते गणगण घटकेंत जय जय रघुवीर असे तिने बाळकृष्ण घोटाळला अखेर ओळखून आपणाला समर्थ म्हणून नमस्कार केला काय लीला वानुती संत अंधकारे समान मुळीन तेथे अधिक न्यून जैसे भक्ताचे इच्छी मन तैसी रूपे दिसती तया गणेश दादा खापर्डे उमरावतीचे गृहस्थ बडे कृपा दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले आपण सर्वदा या खापर्ड्याला वर्णाड प्रांती अनाभिषिक्ती राजा बोलती राष्ट्रोद्धाराची तळमळती होती खापर्ड्या कारणी कोठे न आले अपयश त्याला हा तुमच्या कृपेचा महिमा झाला बाळ गंगाधर टिळकाला तुम्हीच कृपा केलीत भगवंताने अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केला जगतीने जगाला थक्क करून सोडिले पार्थ देवाचा भक्त जरी राहिला वनवासा भीतरी 12 वर्षे कांतारी ऐसे भागवत सांगते भगवंताचा वशिला प्रत्यक्ष असून अर्जुनाला वनवासो तो नाही चुकला तैसेच झाले टिळकांचे संत कृपा असून शिक्षा झाली दारुण ब्रह्मदेशी नेऊन मंडाल्याशी ठेविले त्या श्रुती त्याच मंडल्यात गीता रहस्य केला ग्रंथ जो आबाला वृद्धांप्रत मान्य झाला सारखा कोल्हट करा हाती भला आपण होता पाठविला भाकरीच्या प्रसादाला मुंबईत टिळका कारणे फळ हे त्या प्रसादाचे गीता रहस्य होय साचे भाष्य करीती गीतेचे हे 6वे झाले की पहिले शंकराचार्य गुरुवर्य दुसरे रामानुजाचार्य थोर मध्ववल्लभ त्यानंतर भाष्यकार जाहले 5वी ज्ञानेश्वर माऊली भावार्थ दीपिका टीका केली जी मस्तकी धारण केली अवघ्या मुमुक्षी जनांनी ज्ञानेश्वरानंतर 1-2 टीकाकार झाले परिणाली सर त्यांना ज्ञानेश्वर माऊलींची वामनाची यथार्थ दीपिका तैसाच गीतार्णव देखा तेही ग्रंथ भाविका काही अंशी पटेल की गीतेचा अर्थ कर्मपर लावी बाळ गंगाधर त्या टिळकांचा अधिकार वानायामी समर्थ नसे मागील टीका समयानुसार अवतरल्या या भूमीवर तैसाच आहे प्रकार या गीता रहस्याचा त्या लोकमान्य टिळकांवरी आपण कृपा केली खरी म्हणून तयाच्या झाला करी गीता रहस्य महाग्रंथ खामगावी डॉक्टर कवरा तीर्थ आणि अंगारा आपण नेऊन दिलात खरा ब्राह्मणाच्या वेशाने ज्या योगे व्याधी त्याची समूळ हरण झाली साची तुम्ही काळजी भक्तांची अहोरात्र वहातसा कन्या हळदी माळ्याची बाय नामे मुंडगावची ही तुमच्या कृपे जनीची समता पावती झालीचे वदद हस्त बायजी शिरी तुम्ही ठेविता निर्धारी तेही झाली यादकारी केवळ तुमच्या कृपेने मुंडगावच्या पुंडलिकाला होता जरी प्लेग झाला
ते येता दर्शनाला व्याधी दुर्धर हारिली तुम्ही. सद्भक्त बापुण्याप्रती तुम्ही भेटविला रुक्मिणीपती. नाही अशक्य कोणती गोष्ट आपणा कारणे. एके वेळी आपणाला गोपाळ कुठे घेऊन आला. भोसल्यांच्या नागपुराला अति आग्रह करून. गोपाळ बुटी श्रीमंत भारी हजारो पंक्ती त्यांचे घरी. उठून लागल्यावरचे वरी केवळ आपल्या प्रित्यर्थ. इकडे शेगाव सुने पडले प्रेतवत दिसू लागले. मुखी तीज नाही उरले मुळीच पाटली मंडळीच्या. शेगावीच्या पुष्कळ जण आले नागपुरा जाऊन. परीन झाले दर्शन समर्थांचे कोणाला. चौक्या पहारे सोमवार कडे कोट होते फार. समर्थांच्या पायावर शिर ठेवणे मुश्किल झाले. नागपुराहून आपणाला आणण्या हरी पाटील निघाला. 10-5 संगतीला भक्त घेऊन शेगावचे. आला सीतावर्डेसी गोपाळ बुटीच्या सदनासी. तो तेथे दारापाशी शिपाई पाहिली 2-4. शिपायांनी पाटलाला जरी होता अटकावा केला. परीतून त्यांनी झुमिनीला बडकट होता म्हणून. हरी पाटील शिरलात गडबड झाली ते बहुत. तुम्ही धावून त्यांचा हात धरिलात की प्रेमाने. जैसे वासरासी पाहता गाय धावे पुण्यवता. तैसेच तुम्ही समर्था केलीत घरी बुटीच्या. गोपाळ बुटी धावत आले हरी पाटला विनविते झाले. पाटील माझे ऐकले पाहिजे तुम्ही थोडेसे. भोजनोत्तर समर्थाला जा घेऊन शेगावाला. तो आहे भक्तीस विकला शेगावकरांचा निसंशय. सर्वांच्या झाल्या भोजन आपण निघाला तेथून. आशीर्वाद तो देऊन गोपाळ बुटीच्या कुटुंबाला. त्या पाटील हरीवरी कृपा आपुली अत्यंत खरी. श्री कल्याण स्वामी परी सेवेस आपुल्या तत्पर जोर. हरी पाटला कारण स्वामी तुमचे द्वयचरण. हेच महानिदान जोडले ऐसे वाटतेस. धार कल्याणाचे रघुनाथ आले तुम्हा भेटण्याप्रत. गुरुराया या शेगावात शेगावांचे भाग्य मोठे. श्री वासुदेवानंद सरस्वती जे प्रत्यक्ष दत्तमूर्ती. ऐसा जगमान्य विभूती आल्या आपल्या दर्शना. जरी आपण देह ठेविला तरी पाव तसा भाविकाला. याच अनुभव रत्नसाला आला आहे दयानिधे. रामचंद्र कृष्णाजी पाटील भक्त तुमचा प्रेमळ. त्याची तुम्ही पुरविली आड गोसाव्याच्या रूपाने. तैसेच बोरी बंदरावरी जांजळ जो का लक्ष्मण हरी. त्याला भेट दिली खरी परमहंस रूपाने. तुमच्या लिलीच्या तो पार कोणान लागे तिळभर. मुंगी मेरू मांदार आक्रमण कैसे करी. टिटवीच्याने सागर शोषविले का साचार. दास गणू हालाचार आहे सर्व बाजूने. आपली वर्णन्या लीला महाकवीच पाहिजे झाला. मधसारख्या घुंगुरड्याला ते साधने कठीण. परी जो का असे परीस तो सुवर्ण करी लोखंडास. उर्वीन त्याच्या ठाई दोष लोहपणा जाय तुला हो. आपुली लीला कस्तुरी ममवाणी मृत्तिका खरी. परिमान पावले भूमीवरी साहवासे या कस्तुरीच्या. माझे भाग्य धन्य धन्य म्हणून तुमचे पाहिले चरण. आता न द्यावे लोटून परत दास गणूला. सर्वदा सांभाळ माझा करा द्वेन दुखाचे निवारा.
भेटावा म्हशी शारंगधरा भक्त पुण्याच्या परी. आपुल्या कृपे करून सानंद राहो सदा मन. सर्वदा घडो हरिस्मरण तैसीच संगत सज्जनांची. अव्यवाहात वारी पंढरीची मम करे व्हावी साची. आवड सगुण भक्तीची चिंता ठाई असू द्या. अंत घडो गोदातरी यावी न आशा नाही दुसरी. स्मृती राहो जागृत करी भजन हरींचे करावया. भजन करिता मोक्ष घडो देह गोदातरी घडो. सतभक्तांशी स्नेह जडो दास गणूचा सर्वदा. मागितले ते मला द्यावा तैसी लोकांचेही पुरवावे. आर्त गुरुवारा मनोभावे जे या स्रोता पठतील. या स्रोतांचा पाठ जेथ भाय होईल तेथे तेथ. तेथे न राहो कदा दुरित इतुले ही दयाळा. स्रोत पठका उत्तम गती तैशी संतती संपत्ती. धर्मवासना त्यांच्या चित्ती ठेवा जागृत निरंतरी. भूतबाधा भावनामती भावी न स्रोत पठंका प्रती. लौकिक याची भोवर्ती उत्तरोत्त वाढवावा. हे स्रोत नामृत होईल अवघ्या भाविकांप्रत. येईल त्याची प्रचिती सद्भाव तो ठेविल्या. मोठ्याने करुण गर्जना बहावे साधू गजानना. शेगावाचा योगी राणा सर्वदा पावो तुम्हा ते. सद्गुरुने चिंतास पहा माझ्या करुण वास. बोलावले या स्रोतास तुमच्या हिता कारणी. या ते असत्य मानल्यास सुखाचा तू होईल नाश. भोगती राहाल संकटास वरचे वरव भक्तीने. अभक्ती ती दूर करा गजाननासी मुळी न विसरा. त्यांचे चरणी भाव धरा म्हणजे जन्म सफल होई. स्त्रोत पठकांची आपदा निमेल की सर्वदा. दृढ चित्ती धरापदा गजानन साधूच्या. वाचे म्हणता गजानन व्याधी जातील पडून. जैसे व्याघ्रा पाहून कोल्हे लांडके पडती की. स्त्रोत पटका भूमीवर कोणी न राहिले पहा वैरी. अखेर मोक्ष त्याचा करी येईल की निसंशय. शके 1868 श्री क्षेत्रात शेगावांत. समाधी पुढे मंडपात रचेले स्त्रोत पहा. फाल्गुनी वद्य एकादशी मंगळवार होता त्या दिवशी. स्त्रोत गेले कडसाशी गजाननाच्या कृपेने. शांती शांती त्रिवार शांती असो या स्त्रोताप्रती. स्वामी गजानन गुरुमूर्ती आठवा म्हणे दास गुण. शंभू भवती श्री हरिहरार्पणमस्तु इति संत कवी श्री दास गणू विरचित श्री गजानन प्रार्थना स्तोत्रम. ओम.